हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं माझा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझा हा आज व्हिडिओ कोणार आहे तर पॉटीवर पॉटीवर आहे व्हिडिओ पॉटी. तर मी आज एक व्हिडिओ बघितला ज्या ह्या यूट्यूबरला एकदा म्हणजे हो खरंच आहे. आता मला तर असं वाटतं की हे लोक आहे ना म्हणजे काय करतात, प्रेग्नेंट असतात आणि तेव्हा जेव्हा आपण एखादा यूट्यूबर प्रेग्नेंट असतो तर लोक किंवा एखादा सेलिब्रिटी, म्हणजे हे लोक सेलिब्रिटी नाही. आजचा जो मी ह्यांचा व्हिडिओ बघितला तर मला असं वाटलं की पॉटीचं दुकानच आहे. पॉटी A to Z घरामध्ये सगळे पॉटी 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 हो गई असं करत होते. पार्टी नाही किंवा पाणी पाणी हो गई असं नाही, सगळे बोलत होते पॉटी पॉटी हो गई असं असं करत पॉटी पॉटी करत होते. आणि खरोखर या लोकांच्या पॉटीमधून एवढ्या घरात काय म्हणतात माश्या फिरत होत्या. मला वाटलं एवढं पॉटी पॉटी करतात की घरामध्ये जिथे बसलेत तिथेच पॉटी करत आहेत. तर चला मैत्रिणींनो, हा माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जेणेकरून माझा व्हिडिओ 4 जे मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर आज एक व्हिडिओ मी पाहिला आणि ह्या व्हिडिओमध्ये एक यूट्यूबर आहे तिचे 1 मिलियनवर 2-3 चॅनल आहेत वाटतं ह्या लोकांचे. तर ह्यांचा जो मी व्हिडिओ पाहिला, आता बघा मी चेहरा करून बोलते पण माझा चेहरा बघितल्यानंतर परत हे बोलणार की अशी आहे तशी आहे. बघा मी कोणाचं काही असं बोललेली नाही आहे की मला जे पटतं, जे मला पटत नाही ते त्याच्यावरच माझा व्हिडिओ असतो आणि जे नाही पटलं त्याच्यावर मी व्हिडिओ बनवते. पटलं तर तेव्हासुद्धा व्हिडिओ बनवते, पाटलं नाही तर व्हिडिओ बनवतेच. तर मला आजचा ह्यांचा जो व्हिडिओ होता तो मला पटला नाही, कारण यूट्यूबमध्ये रोस्टिंग आहे ना, दुसऱ्यांच्या कोणी हे नाही करून दिलं. रूल अँड रेग्युलेशननुसारच रोस्टिंग करतात आणि रोस्टिंग कोणाला करतात? जे बावलटगिरी करतात, जे पागलसारखं करतात की यूट्यूबमध्ये व्हिडिओ काढायचा आणि संडास मी कसं धुतलं, बाथरूम मी कसं धुतलं, मी म्हणजे फुकटचे प्रोडक्ट आणले, म्हणजे काय प्रमोशनचे व्हिडिओ आणले आणि खोटं दाखवलं आणि माझा चेहरा बघा मी किती सुंदर झाली आहे, त्याच्यामागे त्यांनी काय वापरलेलं आहे ते आपल्याला काय माहीत नाही. किंवा ते बाहेर जाऊन काय स्किनवर थेरपी म्हणजे काय ब्युटी पार्लरचा खर्च असतो त्यांचा, डेंटिक पेंटिंगचा, ते काय सांगत नाही. ते फक्त काय सांगतात की बघा मी हे प्रोडक्ट वापरले. तर तेव्हा जर एखादा बिचारा माणूस, त्याची बायको एखादा माणूस जर असेल कुठल्या बिल्डिंगमध्ये कामाला असेल किंवा कुठे दुकानात कामाला असेल, हे लोकांचे प्रोडक्ट बघून यांची बायको बोलेल की जर ती म्हणजे रंगानेच सावळी असेल आणि तिला गोर व्हायचं असेल, ती बोलेल बघा ना त्या बाईने ना असं व्हिडिओ केला आहे आणि असं प्रोडक्ट दाखवलं आहे, तर मला ते पाहिजे. परंतु त्यांना प्राईस 900 रुपये आहे. पण आहे ना तिचं ते कुपन कोड वापरलं ना तर 20% डिस्काउंट आहे. तर नवरा पण खुश. पण नवऱ्याचं किती वापरल्यानंतर बायको काय म्हणजे सावळी असेल तरी कलर काय म्हणजे तिचं पांढरं नाही, पण हे लोक फिल्टर लावतात आणि ते काहीतरी लाईट बीट लावतात, त्याच्यामुळे ह्यांचा चेहरा सफेद होतो. तर हे काही लोकांना पटत नाही, काही यूट्यूबरना पटत नाही, ते लोक व्हिडिओ करतात. मॅडम बोलतात की या मॅडमचा मी एक व्हिडिओ पाहिला होता काही दिवसा अगोदर, तर ती बोलत होती की माझा नवरा कामाला नाही जात, कारण माझ्या नवऱ्याला ना एकदा आम्ही सुरतमध्ये गेलो होतो, तर त्यांना ना आम्ही एवढं भरकम पैसे टाकले, आम्ही पार्टनर आहे, आम्ही विकायला नाही जात, आम्ही फक्त ना त्याचे इंटरेस्ट खातो. म्हणजे तुम्ही लोक इंटरेस्टवर आहात. ओ माय गॉड. म्हणजे इंटरेस्टच्या पैशावर हे लोक म्हणजे घराचा बंगला बांधला ह्या लोकांनी आणि लोकांना शिकवतात की दुसरी जी रोस्टिंग करणारा जे चॅनल आहे तिला म्हणतात की पॉटी खा माझ्या पोरीची पॉटी खा. बघा मैत्रिणींनो, लहान बाळाला उचलून त्या बाईच्या आईने आणलं आणि म्हणते घे माझ्या पोरीचं. ज्या मुलीचा चेहरा ह्या लोकांनी दाखवायला एवढा म्हणजे वेळ म्हणजे केला की चेहरा दाखवण्यासाठी एवढं डॉलर छापायला, त्या पोरीचं आज काय पॉटी खा म्हणून असं दाखवतात, डायपर दाखवतात. तर लाज तर जरा, तुम्ही जर असं केलं तर उद्या तुमचं पोरी पण. आणि काय तेवढं त्या बाईचा चेहरा तुम्हाला बघायचा आहे का? जळाली तुम्हाला? तुमचं जे आहे खरं सांगितलं, बरोबर आहे की नाही? चला, प्रॉपर्टीचा विषय काय आहे ते आपल्याला काय करायचं नाही. प्रॉपर्टी मरताना कोणी काही घेऊन जाणार नाही आहे. तुम्ही कोणाला द्या, काही करा, पण शेवटी तुम्ही
त्या स्मिता आहे ना तिच्यासारखंच वागला, या माझ्या घराचा संडास बाथरूम जा, म्हणजे तुमची लायकी आहे ना तुम्ही स्वतः दाखवली यूट्यूबवर मैत्रिणीनं, ह्या लोकांनी दाखवली. तर हे किती निच्चड लोक आहेत खरोखर. मला या लोकांचा असा राग येतो. या बाईला म्हणजे प्रेग्नन्सी पुष्कळ वर्षानंतर ठरली, हिला एका त्या फालतू यूट्यूबरने रोस्ट केलं होतं. फालतू आहे ती बाबा, तिचा फालतूच आहे ती. त्या बाईने हिला रोस्ट केलं होतं आणि तर तिला हिने उत्तर दिलं होतं, तिच्या नवऱ्याने उत्तर दिलं होतं, बरोबर आहे की नाही. तर मला तर असं वाटतं की त्या फालतू यूट्यूबरने ना तेव्हा ते बरोबर काम केलं होतं. ती आहे ती फालतूच आहे ती बाई, ती काय हे नाही आहे, ती फालतूच आहे ती. पण मला एवढं सांगायचं आहे, तिने जे रोस्ट केलं होतं ना तुला, जे व्हिडिओ बनवलं होता तर ते तुझ्यासाठी नव्हताच होता. पण हे आता काय मी सांगते तुम्हाला, हा व्हिडिओ करायच्या मागचं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगते. कारण ह्या लोकांचे ना जे आहेत ते व्ह्यूज घसरले आहेत आणि जेव्हा अशा दुसऱ्या यूट्यूबरला असं शिव्या मारण्याचे व्हिडिओ बनवतात तेव्हा हे व्हिडिओ रिकमेंडेशन जातात आणि चॅनल ग्रो होतं. म्हणून हे लोक बसले, नवरा बायको बसले, त्याच्यानंतर आई आली, त्याच्यानंतर तो म्हातारा कोण तो बाप आला तिचा, आणि बडबड 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 लोकांना म्हणतं पॉटी का पॉटी का. एवढं पॉटी केलं, मला वाटलं घरामध्ये सगळ्या घरामध्ये ती माशी विरोध होती. तिथेच पॉटी केली होती का तुम्ही? म्हणजे मी मस्तपैकी पॉटी करून आलो आहे, आता मासे खाल्ले आहेत तर छान वास येईल, तू पण ये. हो बाबा बघा, म्हणजे तुम्हाला समजलं की नाही मैत्रिणींनो, तुम्ही नॉनव्हेज खातात त्याच्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. दुसऱ्यांची पॉटी दाखवतात तुम्ही म्हणजे दुसऱ्यांना पॉटी का म्हणतात, म्हणजे किती चांगले लोक आहेत, किती पुण्य. म्हणजे काही लोक काहीच देत नाही, तुम्ही तरी पॉटी पण देतात. वाह, लायकी काढली तुम्ही तुमची. म्हणजे मला खरोखर म्हणजे चांगलं वाटलं होतं तेव्हा तुम्ही त्या बाईला उत्तर दिलं होतं. माझ्या पोराला काय झालं ना, माझ्या पोराला काय झालं तर बघा मी काय करेन का. तुम्हाला कंटेंट हवं होतं आणि कंटेंट आता झालं आहे. आणि तेव्हा कंटेंटचा चेहरा दाखवत नव्हता, आता कंटेंटचा चेहरा दाखवला, आता कंटेंटचा डुंगण दाखवतात टाईपर घालून. आणि त्या लहान मुलाच्या समोर आता हा व्हिडिओ मोठी होईल, तुझी पोरगी बघेल ना तर तिला फार आनंद होईल. बोलेल वा आई तू पॉटी खायला सांगितलं आहे का, पॉटी मला पण दे असं बोलेल ते पोर. माहिती आहे का, पॉटी टेस्टी असतं का असं ती विचारेल. तेव्हा सांग तिला काय झालं होतं, मी काय केलं होतं, तुमच्या नवऱ्याने बायकोने बसलं होतं. ॲक्च्युली नवऱ्याने बायकोने बसताना मध्ये आईने आणि बापाने यायची गरजच नव्हती त्या व्हिडिओमध्ये. पण काय आई हुशार ना, म्हणजे आम्ही हुशार आहोत. आम्ही हुशार आम्हाला स्टाईल मारायला जास्त आवडतं आणि व्हिडिओला व्ह्यूज घसरले तर असं सगळं फॅमिलीबरोबर बसून व्हिडिओ काढून दाखवलं ना तर जरा व्ह्यू वाढतात. तसं आहे, बाकीचं काय नाही. आणि पॉटी हो गई, पॉटी हो गई, असं पॉटी झाली या तो पॉटीवर ये, हा तो पॉटी हो ये. अख्ख्या व्हिडिओमध्ये पॉटी ये माझं खा, ये माझ्या नवऱ्याचं खा, ये माझ्या पोरीचं खा, ये माझ्या आईचं खा, ये माझ्या बापाचं खा, ये. तर ह्यांच्या व्हिडिओमध्ये सगळं त्या व्हिडिओमध्ये पॉटीच होत होतं. किती घाणेट रे यूट्यूबर आहे. लायकी दाखवली या लोकांनी ह्यांची आजच्या व्हिडिओमध्ये. मला तर वाटलं नव्हतं की ही असं काही करेल, पण बाकीच्या यूट्यूबर सारखीच ही निघाली खरोखर. मला म्हणजे किती हे लोक निच्छड लोक आहेत असं वाटलं खरोखर. माहिती नाही मला, एकदम कसं तरी झालं ते ऐकून. ते पोराला पण आणलं ह्या लोकांनी, मध्ये पोराला पण दाखवलं. तिला म्हणे, त्या यूट्यूबरला म्हणे की तिला कोणीतरी कमेंट केली की ती आहे ना त्या बाईला पोरं नाही आहेत. तिला खरं वाटलं आणि तिला म्हणते जा मला ना मेल सेंड कर. का एवढी उत्सुकता, तू काय तिला मुलं पैदा करून देणार आहे का? तिला पोरं नाही म्हणे, तिला हकलवलं आहे म्हणे. म्हणजे ये मला सांग इथे इंस्टाग्रामवर कमेंट सांग. वा, म्हणजे तू तिला पोरं आणून देणार आहे का? म्हणजे तू एवढी चांगली आहे का? म्हणजे कमेंट कर म्हणून इंस्टाला कमेंट कर. ती जी बाईने तुला कमेंट केली होती ना तिथे काय म्हणजे तिने तिला शिव्या मारत केलं होतं ते समजलं नाही. बाकीचं पॉटी हो गई म्हणून, पॉटी हो गई म्हणून पॉटी करून तुम्ही हे केलं. मी तर बघा, मी खरं म्हणते मला खरोखर संताप आलेला आहे. आणि बाकीचं काय नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असतं की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्हाला काय टिप्पणी आहे पॉटीवर, जर नेगेटिव्ह कमेंट कराल तर मी तर काही करू नाही शकत, मी नमस्ते करेन बस. बाकीचं काय नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक, शेअर काय करायचं, कमेंट करायचं. बाय बाय.